नाशिकमध्ये पांडव लेणी म्हणून प्रसिद्ध असलेली बौद्ध लेणी. पांडुलेणी हे नाव कसं पडलं? त्रिरश्मी लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या लेण्या नेमका कोणता इतिहास समोर आणतात? या लेण्यांवर असलेल्या शिलालेखांचं वाचन झालंय, त्यातून नेमकं कोणतं तथ्य बाहेर येतं? राजमाता गौतमीने दिलेल्या दानाचा संदर्भ कशाशी आहे? तात्कालीन नाशिकवर सातवाहनांचा काय प्रभाव होता? सातवाहन आणि क्षत्रप यांच्यातील मोठ्या युद्धाची रणभूमी नेमकी कोणती? आतापर्यंत 24 लेण्यांचा हा समूह आपल्याला माहीत होता. आता नव्याने सापडलेल्या 3 लेण्या आधीच्या की नंतरच्या काळातील? 2000 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं पान नेमकं काय सांगतंय? असे अनेक प्रश्न घेऊन नवी मालिका समोर आणत आहोत, त्रिरश्मी.